श्री स्वामी समर्थ तुमच्याबरोबर आज शेअर करते शॉर्टमध्ये रबडी गुलाबजाम केक। त्यासाठी आपण पहिले रबडी बनवूया। तर रबडी बनवण्यासाठी इथे मी दूध उकळवत ठेवले, अर्धा लिटर दूध। तो छान उकळून आटल्यावर त्याच्यामध्ये 10-12 काजू आणि वेलचीची पेस्ट घातली, थोडासा केसर घातले आणि छान उकळवून रबडी तयार करून घेतली। इथे गुलाबजाम गिट्सचे बनवलेले रबडी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवली। त्यानंतर प्रीमिक्स पासून केक बनवते। तर इथे केक बनवण्यासाठी मी 400 ग्रॅम प्रीमिक्स वापरले। छान मिक्स करून घ्यायचं। 400 ग्रॅम मध्ये 2 वाट्या पाणी घालते मी, तुम्ही अंदाजे थोडं थोडं करून घालू शकता। मिक्स करायचं तर स्मूथ असं बॅटर तयार करायचं। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून मिक्स करायचं। पुन्हा केशर वेलची सिरम घालून मिक्स करून ग्रीस केलेल्या टीन मध्ये ओतून छान टीन टॅप टॅप करायचं 5-6 वेळा आणि गरम केलेल्या टोपामध्ये साधारण 10 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर अशा प्रकारे केक बेक करायचा। आता केक मी टीन मधनं बाहेर काढून थंड करायला ठेवला। आता व्हिप क्रीम बनवूया। त्यामध्ये वेलची घातली थोडीशी आणि छान अशी बीट करून घेतलेली आहे। इथे बीटर मशीन लागेल आपल्याला। गुलाबजाम बनवलेले त्यांना छान कट करून घेतले। इथे केकचा स्पॉन्ज आहे तो सुद्धा 3 लेअर मध्ये छान कट करून घेतले। तुम्ही स्पॉन्ज बघू शकता किती सुंदर झाले। थोडी रबडी घेतलेली आणि थोडंसं दूध घातलेलं आहे साधं थंड, मिक्स करून घेतले आणि केक सोक करण्यासाठी आपण इथे ते वापरणार आहोत। त्यानंतर थोडी रबडी सुद्धा केकवर घालायची आहे। एक एक स्लाइस अशाप्रमाणे आपण बनवून घ्यायची। थोडी क्रीम घालायची, थोडी त्याच्यावर रबडी घालायची, पुन्हा कट केलेले गुलाबजाम घालायचे, स्टफ करून घ्यायचं छान रबडी वगैरे घालून। त्यानंतर सेम आपल्याला दुसरी सुद्धा लेअर त्याच प्रकारे करायची आणि तिसरी सुद्धा लेअर। केक खूप सुंदर झालेला। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल खाली दिलेला त्रिकोण आहे त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। आणि जास्त वेळ नसेल तर हा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असे छान छान केक आणि या अगोदर सुद्धा शेअर केलेले आहेत, जरूर बघा। तिसरी लेअर ठेवले सेम त्याच प्रकारे आपण त्याच्यावर रबडी वगैरे घालून घेतली आणि तिसऱ्या लेअरला कोटिंग करायची क्रीमची आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये। नंतर आपल्याकडे जी व्हाईट क्रीम आहे त्याच्यामध्ये थोडासा येलो जेल कलर घातले आणि छान असं मिक्स करून घेतले। थोडा म्हणजे 1-2 ड्रॉप्स घालायचे। ते छान असं पायपिंग बॅग मध्ये भरायचं। आपल्याला हे केकवर डेकोर करण्यासाठी लागेल आणि पायपिंग बॅग फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। त्यानंतर उरलेली जी क्रीम आहे ती अशा प्रकारे केकला पूर्ण लावून घ्यायची। पूर्ण क्रीम लावून झाल्यावर इथे सिलिकॉनच्या ब्रशने अशा प्रकारे केकला मी पूर्ण रफ करून घेते। त्याच्यावर ही अशा प्रकारे डेकोरेशन करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते। त्यानंतर रोज पेटल्स त्याचबरोबर बदाम पिस्ताचे काप करून घेतले। छान साईडला रोज पेटल्स लावल्यावर स्टार नोझलमध्ये पायपिंग बॅग भरून अशा प्रकारे छान असं गुलाबाच्या आकाराची फुलं काढून घेतल्यात। त्याच्यावर सुंदर असे छोटे गुलाबजाम तयार केलेले ते ठेवून घेतलेले, अर्धे कट केलेले सुद्धा ठेवलेले। त्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट घातल्यात आणि गोल्डन अर्क अशा प्रकारे लावून घेतले आणि सुंदर असा केक आपला तयार झालेला असेल। आवडला तर जरूर कॉमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।